नमस्कार सगळ्या कोंकणी किचनात तुमगे स्वागत असा। आज हांवें केला उपवासासाठी खास शाबुदाण्या वडे आणि तेच बरोबर खाऊक केला तवशाची किसमुरी। आणि हे कशें करचे म्हण तुम्ही ह्या व्हिडिओत पळया। शाबुदाण्या वडेसाठी हांवें हिंग घेतला 2 माप इतले शाबुदाणे, 1 माप शेंगा आणि तसेच हे 2 हिंगा बटाट घेतला। आता पहिल्या साबुदाणे बरे कन स्वच्छ उदकान धुवून घ्या। बरे कन हे स्वच्छ उदकान 2 पटी धुवून घ्या। हे आता मी थोडे उदक घालून घ्या। हे बघ इतले आता हे धापून रात्रभर असेच भिजव दवरते का। हांवें हे रात्रभर भिजव दवरिले शाबुदाणे। हे पळया कितले मस्त फुलले। हे हांवें घेतले हिंगा शेंगा। आता आमके हे शेंगा बरे कन भाजून मिक्सरात मातर मान घेऊ जाई। जास्त बारीक पावडर करचे ना आमके मातर असे 2 तुकडे जावचे कन घेऊ जाय। आणि तसेच हे 2 बटाट घेतला आणि हे आता आम बटाट शिजवून घेऊ जाय। आता हांव बटाट शिजव दवरता आणि मागीर हे शेंगे भाजून घेता। आता शेंगा बी आम्ही बरे कन भाजून घ्या आणि थंड जालवर त्याची साल खांड घ्यायची शेंगाची। आता हे शेंगा मिक्सरात घान पल्स मोडाचेर मात्र फिरवून घेतला। एकदम बारीक पावडर कन घेतले ना त्याचे। हिंग हाय 2 बटाटे उकण घेतलात आम्ही ते मात्र बारीक असे मॅश कन घ्या। हे का मॅशरान बी मॅश केला चलता। अशकन एक पूरा चिड्डून घ्या। आता मी एक कन हे सगळं घाण घ्या। शेंगा घाण घ्या। हाय 2 चमचीतले शेंगा पावडर दवून घेतला। आता मी ते मागीर बाकीचे चटणी करताना आम्ही हे यूज करूया। हाय 2 मिरसांग बारीक कट करून घेतला। तुम्ही कितले तिखट जात त्याचप्रमाणे तुम्ही मिरसांग जास्त कमी करू शकतात। आणि तसेच हा कोथिंबीर पाल घेतला तो बारीक कट करून घेतला। थोडे जिरे आणि चवीप्रमाणे मीठ। आता मी हे सगळे बरे कन मिक्स करून घ्या। उदक घालचे ना का हे असेच कन बरे कन मिक्स करून घेऊची। आता मी पीठ बरे कन कालवून घेतले। आता मी हे जे एक लहान लहान वडी तयार करून घ्या। तुम कितले होड लहान जाय त्याप्रमाणे तुम्ही वडी तयार करून घेऊ शकता। हे पळया अशें केलं आहे। हा विंगा थोडे साबुदाण्या वडी तयार करून घेतले। आता मी हे भाजी पहिले हाव ह्याची बरोबर खाऊ एक किसमुरी तयार करून घेता तवशाची। ते कश करचे म्हण आता पळया। तवशाची किसमुरी करू हा हिंगा 1 कप दही घेतला आणि थोडे शिंगा मिरसांग आणि आले हे बोडवून घेतला आहे बारीक कन। कोथिंबीर पालो आणि हिंग आहे तवशे हे किसून घेतला आणि हेतूतले बी खांड घेऊ जाय। बी सकट तुम्ही हे किसनाकात। थोडे चवीप्रमाणे मीठ तसेच हे शेंगा पावडर हाय उदळ हे थोडे दवून घेतले मिक्सरात। आता मी एक कन हे सगळे हेतूत घाण घ्या। आता हे सगळे बरे कन मिक्स करून घ्या। हे साबुदाणा वडे पर खाऊ बरे लागता। हे पळया हिंगा किसमुरी तयार झाली। ही किसमुरी करूक हाय 2 तवशी घेतले आणि तुम्ही तवशी घेताना ते पहिल्या किसून घेऊच पहिल्या टेस्ट कन पळया ते कडू असगा ना आमा एक पर ते कडू उरता त्याची काळजी तुम्ही घ्या।
चला आता आम्ही हे तळून घ्या. आता आम्ही तेल गरम कर दवरला. आता आम्ही एक एक वडे फ्राय करून घ्या. आता हा एक पट्टी फिरवून घेता. मस्त शेवट साबुदाणा वडी तयार झाली. आता हे एक प्लेटा खाण घेता. हांवें साबुदाणा वडी प्लेटा खाण घेतले. हे पळया कितले मस्त जाला. भायल्यान एकदम क्रिस्पी आणि भितर एकदम सॉफ्ट. आणि हे तुम्ही किसमोरे बर खायला हेजे स्वाद आणि वाटता. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून पळया. आणि कोंकणी किचना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करूक विसरू नका. व्हिडिओ पळयल्याबद्दल तुमगेल धन्यवाद.